छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्यात। लाडकी बहिणी योजनेकरता निधी वळवल्यानं आक्रमक पवित्रा घेण्यात येतोय। सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विकासाचा निधी वळवल्यानं या ठिकाणी जनता आक्रमक झाली आहे। आंबेडकरी संघटनांकडून सरकारचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलं जात आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आता मात्र निधी वळवल्यानंतर आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। लाडकी बहिणी योजनेकरता निधी वळवल्यानं संताप व्यक्त केला जातोय। लागवीजी आपण पाहताय, लाडकी बहीण या योजनेसाठी निधी हवा होता आणि तो निधी जो आहे तो सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विकास यांचा जो निधी आहे तो वळवल्याच्या नंतर न्याय कोण देणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण या ठिकाणी जर पाहिलं तर आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू केलेली आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील तर काही मंत्र्यांच्या फोटोवर सुद्धा या ठिकाणी फुल्या मारलेल्या आहेत आणि निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणि त्यासोबतच आंबेडकरी संघटना ज्या आहेत त्या एकत्रित आलेल्या आहेत आणि त्यांनी निषेध व्यक्त करत या ठिकाणी हे दाखवलेलं आहे की तुम्ही आमचा निधी वळवू शकत नाही, आमच्या हक्काचा आहे, न्यायाचा आहे आणि जर तुम्ही तो वळवला तर मग या ठिकाणी न्याय कोण देणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय। या ठिकाणी आपण पाहताय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री जे आहेत संजय शिरसाट यांचा सुद्धा फोटो आहे, तथा मुख्यमंत्री यांच्या फोटोला सुद्धा या ठिकाणी फुल्या मारलेल्या आहेत। म्हणजे ही आक्रमकता जी आहे ती आंबेडकरी संघटनांची या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत काही आंबेडकरी बांधव आहेत, त्यांना विचारूयात। भाऊ, काय सांगाल, काय तुमची भावना आहे, काय म्हणायचं तुम्हाला? राज्य शासनाने जो लाडकी बहीणसाठी समाज कल्याणाचा निधी वळवला आहे त्या निषेधार्थ आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतर्फे ना आज निषेध ना कार्यक्रम ना आंदोलनाचा मार्फत आम्ही आयोजित केला होता। या ठिकाणी आपण पाहताय की ही जी जनता आहे ती आक्रमक झालेली आहे, निधी वळवू नये अशी त्यांनी मागणी केली आहे। काय सांगाल, काय भावना आहे तुमची? सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दलित आदिवासींच्या खालच्या दर्जाच्या समाजाला जो पीडित आहे, ज्याच्याकडे अन्यायग्रस्त आहे, अशा समाजाच्या विकासासाठी हा निधी असतो। परंतु इथलं भाजप सरकार गेल्या 10 वर्षापासून अनेक वेळा या विभागाचा निधी इतर ठिकाणी वळवून तो धार्मिक स्थळांना देणे, कुठेतरी कुठल्या तरी दिंडीला देणे, कुठेतरी एखाद्या लाडक्या बहीण योजनेसाठी देणे, अशा माध्यमातून त्या ठिकाणी त्या दलित आदिवासी समाजाचा विकास थांबवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे। याचा विरोध म्हणून आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत। आमची या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की गृह खात्याची आणि इतर जे काही अर्थ खातं आहे याची जी दादागिरी अजित पवारांची आहे असं या ठिकाणी आरोप केला जातोय। या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तोच आरोप केला जातोय, जो आरोप काही दिवसांपूर्वी होता की निधी वळवला जातो आणि त्यानंतर आपण पाहताय लाडक्या बहिणीसाठी जो आहे त्या योजनेसाठी हा निधी वळवल्याचा आरोप या ठिकाणी केल्याच्या नंतर संघटना आक्रमक झालेल्या आहेत, रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि त्यांनी सरकारला प्रश्न विचारला आणि एवढंच काय तर गुन्हे दाखल करण्यात यावी ही देखील मागणी जी आहे त्या ठिकाणी केली आहे। लागवीजी, निश्चित धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।